जवळजवळ 1950 ते 1980 हा काल खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी खूपच बिकट होता. बरेच होतकरू विद्यार्थी असत, परंतु घरची परिस्थिती अशी होती की दुपारचे जेवण केले तर रात्रीच्या जेवणाची चिंता त्यांना वाटत होती. त्याच काळातील परगावी शिक्षणासाठी गेलेले मुलगा, सासरी गेलेली मुलगी आपल्या आईवडिलांचे पत्र वाचून त्या हृदयद्रावक भावना आपल्या काळजाला साठवून ठेवत असत. नुकतीच प्रेमात पडलेली नवयुगलासाठी पण हाच मोठा आधार होता. पण आज त्या आठवणी हरवल्या आहेत. पत्राची पहिली वाट पाहण्याची आतुरता तर शब्दात सांगणे अवघड आहे. तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? अहो काही नाही, चुलीच्या धुरांना पाणी आलं जरा. आणि तुमच्या डोळ्यात का आलं? अगं बावधान सुटलं ना, पोपटा डोळ्यात गेला बघ. एवढं 1 मिनिट खोटं सांगितलेलं आणि तालुक्याला शिकणाऱ्या पोराचं पत्र आलेलं. खुशाल कळवली आणि अभ्यास नीट करतोय म्हणून सांगितलं. त्यांचा दोघांचा आनंद झालेला. पण पत्र आलेलं आणि डालडाच्या पत्र्याच्या डब्यात भाकरीच्या रिकाम्या फडक्या खाली ठेवलेलं. त्या भाकरीच्या लोणच्याचा गंध लागलेला. काल सकाळी आईनं पाठवलेल्या भाकरीच्या खाली डब्याच्या तळाला वडिलांनी लिहिलेलं पत्र वाचून पोराच्या डोळ्यात पाणी आलं. पाऊस बराय, गहू काढणीला आला, गाईला कालवड झाली, तिचा खिरोस पाठवला तुला आईनं, आणि तुझ्या मित्रांना पण दे. बाकी खुशाल, सुट्टीत आल्यावर बोलू, काळजी घ्या. घरच्या जुन्या वहीत कच्चोर पानावर 7वी पास वडिलांनी लिहिलेलं पत्र आणि पेनाची काळी संपली म्हणून शेवटच्या ओळी पेन्सिलनं लिहिलेल्या. पण त्या अक्षराचा गंध असायचा, मायेचा ओलावा असायचा. भाकरी आणि भाजीचा, चटणीचा आणि वडिलांच्या मायेचा गंध. हजारो पत्र्यांनी डबे, रोज एसटीने आई वडिला बापाची खुशाली पोरांना आणि पोरांना खुशाली आई बापाला कळवत असायची. लांबच्या गावात शिक्षणाला असलेल्या पोराला, परगावी असलेल्या पाहुण्यांना, रावळी नातेवाईकाला खुशालीने पोस्ट कार्ड जायचं. कधीतरी कुणीतरी गेल्याची आणि दसक्रियाची माहिती देण्याच्या काळ्या शाईत छापलेली पांढरी कार्ड असायची. परगावी आलेल्या लेकीला बाप अंतदर्शीय पत्र टाकायचा. निळं पत्र आलं की घरच्यांना कुणाला तरी आणून दिलं की कामातून वेळ काढून सासूरवाशीण लेक आदिरतेने आल्हादपत्र फोडून वाचायची. अनेक उत्तम आशीर्वाद असं वाचले की बापाच्या रखरखीत हात गालावरून फेडल्याचा भास व्हायचा. पत्र वाचताना लेकरू मांडीवर बसलेलं असायचं आणि पिठ्याला गोड पापा वाचलं की नकळत हात लेकराच्या डोक्यावरून फिरवायचा. आणि शेवट्याला सगळे खुशाल वाचलं की डोळ्यातून पडलेल्या थेंबाची शाई ओली होऊन अक्षरावर विस्कटून जायची. रात्री एकांतात पारायण करताना फुटलेला हुंडका आणि नवऱ्याच्या हसण्याची विरखळून जायचा. अक्षरावरून हात फिरताना आईवडिलांच्या मायेचे जणू स्पर्शात फिरवायचा. पोस्टाच्या पिवळ्या पाकिटातून राख्या यायच्या, नाहीतर तिळगुळ यायचे. बारीक प्लॅस्टिकच्या पुडीत ठेवलेले. भावांच्या आठवणी, लाडकी भांडणं, सगळं लख्ख आठवायचं. लग्न जमवलेली आणि जमण्याचा प्रयत्न असलेली कॉलेजात असलेली जोडपी, नियुक्तीनं गुलाबी आणि सुगंधी कागदावर चांगलं अक्षर असलेल्या मित्र नाहीतर मैत्रिणीकडून लिहून घेऊन ते रंगीत पेनानं मोहब्बत का इजहार करायची. मग अशी पत्र एखादी वही पुस्तक देण्याच्या निमित्ताने दिली जायची. मग अशी सुगंधी पत्र तर कुणालाही वहीच्या मधल्या पानात लपून ठेवत बसायची आणि त्यांनाच पाहेरण व्हायची. लग्न ठरलेल्या जोडप्यांनी पत्र घरात आली की कुणी फोडत नसलं तरी त्यावरून भाऊ बहीण वहिनी चेष्टा मात्र करायची आणि अशी चेष्टाही गोड गुदगुल्या करायची. कधीतरी अवेळी दरवाज्यावर पडलेली थाप आणि तार अशी हाक ऐकली की काळजात धस्स व्हायचं आणि छातीचा ठोका झोपायचा. असलेली तार बहुतेक वेळा कोणाच्या तरी गेल्याची वर्दी द्यायची, तर किंचित प्रसंगी नोकरीवर रुजू व्हावा म्हणून निवड झाल्याची बातमी देऊन आनंदी करायची. सध्या चतकोर पानावर लिहिलेली चिठ्ठी, पोस्ट कार्ड आणि अंतर्देशीय पत्र असत की गुलाबी कागदावर लिहिलेली पत्र असत, त्या अक्षराचा सुगंध आणि स्पर्श अगदी नेमकं जाणवायचा, अगदी मनाच्या तळाला जाऊन पोचायचा. बदलतं शरीर आणि काळ बदलला. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या जमान्यात असली पत्र पाठवणं म्हणजे बैलगाडीचा स्पीड वाटेल एखाद्याला. पण वाट पाहण्यातली आतुरता आणि हुरहुर, अप्रूप आता तेवढं राहिलेलं नाही.
तसं पाहिलं तर काहीच आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही.